इरिगेशन कॅम्प ते कुपटी सीसी रोडच्या कामाची चौकशी करा. शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे यांची मागणी. आखाडा बाळापूर इरिगेशन कॅम्प ते कुपटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं सीसी रोडचे काम सध्या सुरू आहे. हे काम 80 लाख रुपयांचं असून संबंधित ठेकेदार कंपनी या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करीत आहे. अशा आशयाचं निवेदन शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांना दिनांक 9 डिसेंबर रोजी दिले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे कामासाठी वापरले जाणारे सिमेंट, रेती, सँड, गिट्टी हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरली जात असल्याने सदरील रोडचा दर्जा खालावत असून भविष्य काळात त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे रस्ता लवकरच उखडला जाण्याची शक्यता आहे. सीसी रोडच्या कामाचा सिंगल कोट हा नुसता हाताने निघत आहे. यावरून या कामाचा दर्जा लक्षात येतो. या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी यांनी या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची कामाची पाहणी करून चौकशी अंती संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून निकृष्ट कामाबाबत जबर आर्थिक दंड करण्यात यावा. अन्यथा नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे यांनी निवेदनात दिला आहे. एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित. कालच उद्घाटन झालेलं आखाडा बाळापूर इरिगेशन कॅम्प ते कुपटीकर जाणारा हा रोड, हा जो खालचा बेसिक कॉन्क्रीट केलेला आहे, हा 80 लाखाचा रोड आहे. या 80 लाखाच्या रोडची जर आपल्याला पाहायचा असेल तर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. पहा कसा निघतो. ही 80 लाखाचा रोड आहे. एवढा निकृष्ट दर्जाचा रोड होत आहे आणि प्रशासन झोपेचं नाटक घेत आहे. पाहता तुम्ही, हे 80 लाखाचा रोड, हे सिमेंट कॉन्क्रीट आहे. 2 दिवस झालं एवढं पाणी टाकून सुद्धा याची सेटिंग होत नाही. निकृष्ट दर्जाची सिमेंट वापरल्यामुळं ही अवस्था आहे. हे जर पाहत घेत असाल तर मी हाताने तोडून दाखवलं, हे पायाने तोडून दाखवतो. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणसाल की बा एका साईडला हे मधातल्या मधोमध बी पहा, ही या रोडची अवस्था आहे. आखाडा बाळापूर परिसरामध्ये जे बी कामं होत आहेत 100% बोगस कामं होत आहेत. अशा प्रकारे कामं होत आहेत. प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्यात यावी. नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून कोण्या प्रकारे या रोडच्या बाऱ्यामध्ये आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहे. शासनाने वेळीच याची दखल घेऊन या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन निलंबित करण्यात यावे आणि प्रशासन जे बी कोणी या कामाची प्रशासनाच्या माध्यमातून देखरेख करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करून त्यांना कार्यमुक्त निलंबित करण्यात यावे. एवढं बोलून मी थांबतो.